स्त्रियांचा आपण आता एवढा विचार केला तर नक्कीच पुरुषांमध्ये सुद्धा ही स्टेज येते. तर जसं की टेस्टोस्टेरॉन लेवल्स या साधारण 45 to 50 या एजमध्ये हळूहळू कमी होत जातात. ज्याच्यामध्ये मग प्रोस्टेट ग्लँडची वाढ होणं किंवा मग त्यांच्यामध्ये सुद्धा थोडेसे मूडचे हे होणं की इरिटेशन वाढणं या सगळ्या गोष्टी. शिवाय अग्निमंद होतो त्यामुळे मग मेदसंचिती, त्यामुळे मग फॅट, त्यांचं वजन जास्त प्रमाणात वाढणं या गोष्टी होतात. तर या सगळ्यावरती उपाय म्हणजे वाताला बॅलन्स करणं. कारण या स्टेजमध्ये वात हा वाढलेला असतो. वाताला बॅलन्स करण्यासाठी सांगितलं तसं अभ्यंग म्हणजे स्नेहनाची त्यांना गरज असते. तर बस्ती हा पंचकर्म आहे ना नेहमीच वाताला बॅलन्स करतो आणि मग त्यामुळे वार्धक्य ही जी स्टेज आहे ना ती डिले होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये जे काही सहन करावं लागतात ना गोष्टी किंवा मग हाडांची झीज होणं हा प्रकार आहे तो नक्कीच ते डिले करू शकतात. त्यामुळे बस्ती हा पंचकर्म स्त्री आहे, पुरुष आहे या सगळ्यांसाठीच अगदी बेनिफिशियल आहे. कारण वात आहे ना आयुर्वेदात सांगितलंय की तो प्रत्येक गोष्टीला नियंत्रित करतो. बरोबर. त्यामुळे मग जर आपल्याला पित्त कफ हे सगळं बॅलन्समध्ये आणायचं असेल तर मेनली वाताला आपल्याला उपाय करावाच लागतो.